आणत असताना जवळजवळ 30,000 प्लस प्रोडक्ट यामध्ये अवेलेबल केलेले आहे आपण. त्याचप्रमाणे यामध्ये विमान तिकीट किंवा कॅब बुकिंग, मूवी बुकिंग हे सर्व यामध्ये होणारच आहे. त्याचबरोबर मोबाईल रिचार्ज, डिश रिचार्ज हे पण यामध्ये आपणास सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर फिनटेक ऍप्लिकेशन मधून ब्लॉकचेन, पेमेंट, एक्सचेंज, रिसर्च, डिजिटल मनी, ऑनलाईन बँकिंग, इन्व्हेस्टमेंट आणि क्राऊड फंडिंग या पण आंतरराष्ट्रीय गोष्टी तुम्हाला सहज पद्धतीने करता येणार आहेत. कंपनीनं शॉपिंग पोर्टल जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये 30,000 प्लस प्रोडक्ट तर आहेतच. आणखीन प्रोडक्ट वाढण्याची पण शक्यता आहे. म्हणजे आपल्या केसापासून नखापर्यंत जे काही आपल्या घरात लागणार आहे ते इथे तुम्हाला अवेलेबल होईल. आणि ते पण काही सिस्टीमद्वारे असल्यामुळं तर आपणास कसा इन्कम होईल याचाही इथे अभ्यास केलेला आहे. या कंपनीमध्ये तुम्हाला विकली इन्कम मिळणार आहे. मंथली सॅलरी ज्याला पगार म्हणतो आपण, पगार मिळणार आहे. डेली इन्कम मिळणार आहे. तसे काही ड्रॉप पण होणार आहे, त्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे. आणि अवॉर्ड रिवॉर्ड हे तुमच्या कामाच्या स्वरूपावरती अवलंबून असणार आहे. तर आता कंपनीचं जे सबस्क्रिप्शन आहे, कंपनीला सबस्क्राईब होण्यासाठी, कंपनी सोबत जुळण्यासाठी आपणास ₹0 हा चार्ज आहे. आपल्या जवळच्या मित्राकडून आपणास लिंक येणार आहे, ती लिंक जॉईन केला की बस झाला तुम्ही सबस्क्रायबर. आणि सबस्क्रायबर झाल्यानंतर तुम्ही फक्त कंपनी एक रिक्वेस्ट करते की एक लाईफ टाइम पेड सबस्क्रिप्शनसाठी ₹1,180 फक्त नाममात्र खरेदी करायची. म्हणजे तुम्हाला जे लागेल ते, म्हणजे त्यामध्ये कपडे असू देत, किचनचे काही ऍप्लिकेशन्स असू देत, इलेक्ट्रिक प्रोडक्ट असू देत, कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट घेऊन ₹1,180 प्रोडक्ट घेऊन आपण यामध्ये जॉईन व्हायचं आहे. तर अशा रीतीनं कंपनी आपल्याकडून एकही रुपया घेत नाही. ज्या तुमच्या दैनंदिन वापराच्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी इथून खरेदी करायच्या आहेत. जसं अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती आपण ऑर्डर करता त्याच पद्धतीनं इथे ₹1,180 भरून त्यात ते प्रोडक्ट घ्यायचे आहेत आणि ते ऑर्डर केल्यानंतर मित्रांनो आपल्या घरी 8 दिवसाच्या आत आपणास हा प्रोडक्ट मिळून जाणार आहे. आणि तोही दर्जेदार प्रोडक्ट. आता इथून आपला खरा इन्कम सुरू होतो. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, इथे नेटवर्क मार्केटिंग सारखं घेऊ नका, ज्याला ॲफिलिएट सिस्टीम म्हणतो. आता उदाहरणार्थ LICचं हेड ऑफिस सगळ्यात भारतात वर असेल, तिथून त्यांचे स्टेट हेड असतात, जेवढे स्टेट आहेत तेवढे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हेड असतात, त्याच्यानंतर बँक मॅनेजर असतात, त्याच्यानंतर एजंट असतात, टीम लीडर असतात. त्याचप्रमाणे आपण इथे प्रत्येकाची सिस्टीम लावून दिलेली आहे, ते पण सॅलरी बेस, आयुष्यभर पगार कसा मिळेल याचा विचार करून. तर तुम्ही ज्या वेळेला तुमच्या डायरेक्ट स्पॉन्सरमध्ये, आता प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट लिस्ट बघितले तर आज रोजी मोबाईल चेक केला तर कॉन्टॅक्ट लिस्ट 500 पासून 2,000 ते 5,000 पर्यंत कॉन्टॅक्ट लिस्ट असते. पण मी काय म्हणतोय, तुम्ही 10 लोकांना आपले सबस्क्रायबर बनवला तर त्याचे फर्स्ट डायरेक्ट स्पॉन्सरला तुम्हाला ₹250 प्रत्येकी मिळणार आहेत. आणि आपण फक्त 10चा मॅट्रिक्स पकडू, अगदी कमीत कमी, म्हणजे जहाजाची गती त्याच्या शेवटच्या जहाजावर पकडली जाते त्याप्रमाणे आपल्या शेवटच्या गतीवर आपण पकडूया की अगदीच कोणाला काही नाही जमलं तर 10 सबस्क्रायबर तरी मनात आणलं तरी सहजमध्ये आपण करू शकतो. तर इथे तुम्हाला 250 गुणिले 10 2,500 पहिला इन्कम होईल. सेकंड डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम ₹50 दिलेला आहे, म्हणजे 5% दिलेला आहे. तिथं तुमची टीम होईल 100, तिथं तुम्हाला 5,000 इन्कम दिलाय. थर्ड डायरेक्ट स्पॉन्सर ₹40 दिलेला आहे, 4%, तिथं तुमची टीम होईल 1,000, तिथं 40,000 इन्कम तुम्हाला दिलेला आहे. चौथा डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम दिलेला आहे ₹30, तिथं तुमची 10,000ची टीम होईल, तिथं तुमचं 3 लाख रुपये इन्कम होईल. पाचवा डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम दिलाय ₹20, तिथं तुमची 1 लाखाची टीम होईल,
1 लाख गुणिले 20, तर इथे 20 लाख रुपये इन्कम दिलेला आहे. त्यानंतर 6वा डायरेक्ट इन्कम दिलेला आहे 10 रुपये. तिथे तुमची टीम होईल 1 लाखाची. 1 लाख गुणिले 10, 1 कोटी रुपये तुमचा इन्कम होईल. आणि 7वा डायरेक्ट इन्कम दिलेला आहे 10 रुपये. तिथे 1 कोटीची टीम म्हणजे 10 कोटी. इथे तुम्हाला फक्त 10च्या मॅट्रिक्स वरती मित्रांनो म्हणतो, कंपनीची कंडिशन काहीच नाही. तुम्ही 100, 1000 किती फर्स्ट डायरेक्ट स्पॉन्सर करू शकताय. पण एक 10चा मॅट्रिक्स जरी पकडला तर 11,23,47,500 एवढा घवघवीत इन्कम, की सामान्य माणूस 11 कोटीचं स्वप्न सुद्धा बघत नाही. तर इतका प्रचंड इन्कम कंपनीनं एका इन्कम वरती दिलेला आहे. त्यानंतर दुसरा इन्कम दिलाय, की आज मार्केटमध्ये जर विचार केला तर तुमच्याकडे पैसे किती आहेत हे कोण विचारत नाही, पण तुम्हाला नोकरी किती मोठी आहे हे मात्र विचारतात. अगदी मुलगा ज्यावेळेला स्वतःचा बायोडाटा काढतो किंवा मुलगी बायोडाटा काढते त्यावेळेला त्याच्यामध्ये सॅलरी किती आहे हे त्याने मेन्शन केलेलं असते. म्हणूनच कंपनी आपली 6,000 प्लस एम्प्लॉय घेणार आहे. आणि हे जे एम्प्लॉय आता मी सांगायला लागलो हे वर्क फ्रॉम होम असणार आहेत. तर पहिला एम्प्लॉयला कंडिशन आहे 10 डायरेक्ट सबस्क्रायबर आणि टीम मधून 1,000 सबस्क्रिप्शन, त्याला 5,000 रुपये सॅलरी ऑन रोल, म्हणजे अपॉइंटमेंट लेटर देऊन 5,000 रुपयाची सॅलरी दिली जाणार आहे आणि ती पण आयुष्यभरासाठी. त्यानंतर त्याचं प्रमोशन होईल टीम लीडर म्हणून. इथे त्याला कंडिशन आहे डायरेक्ट 25 आणि 5,000ची टीम. तिथे त्याला 12,500 रुपये 12,500 रुपये हा पगार दिला जाईल. आणि ज्यावेळेला 12,500 रुपये त्याला पगार सुरू होईल त्यावेळेला पहिला पगार बंद होईल आणि हा पगार आयुष्यभर असणार आहे. त्यानंतर युनिट मॅनेजर म्हणून त्याची नियुक्ती होईल, प्रमोशन होईल. त्याला डायरेक्ट 50 आणि टीमच्या माध्यमातून 10,000 सबस्क्रायबर, त्यावेळेला त्याला पगार होईल 25,000. त्यानंतर त्याचं प्रमोशन आहे रिजनल मॅनेजर, डायरेक्ट 75 आणि 25,000ची टीम त्याला खाली तयार करायला लागेल. त्यावेळेला त्याला 62,500 रुपये हा पगार मिळेल, तोही आयुष्यभरासाठी. त्यानंतर एरिया मॅनेजरसाठी डायरेक्ट 100, एकदा 100 केली की परत डायरेक्ट करायची गरज नाही, डायरेक्ट 100. तर तिथे टीमच्या माध्यमातून त्यानं 50,000 सबस्क्रायबर आपल्या इपे डिजिटल इंडियासाठी आणावे लागतील. तर तिथे त्याला एरिया मॅनेजर म्हणून त्याला 2.25 लाख रुपये 1,25,000 रुपये पगार मिळेल. 1,25,000 रुपये या पदासाठी आपल्याला काय क्वालिफिकेशन करावं लागेल हे मित्रांनो मार्केटमध्ये अभ्यास करा. आणि इथं किती सोपा विषय आहे तो पण विचार करा. यामध्ये आपणास कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायला सांगायचं नाही. फक्त 1,180 रुपयाची खरेदी, की जी आपल्याला दैनंदिन गरजेमध्ये लागते. ट्रॅकसूट असेल, पॅन्ट असेल, शर्ट असेल, कॅप असेल, मोबाईल कव्हर असेल, गॉगल असेल, अगदी मोबाईल सुद्धा आपल्याकडे मिळणार आहे. पण जे वरचे पैसे आहेत ते मात्र 1,180च्या वरची जी किंमत आहे ती मात्र भरावी लागेल. त्यानंतर आपल्याला रिजनल हेड या पदासाठी 100 डायरेक्ट व 1 लाखाची टीम करायला लागेल. त्यावेळेला 2.5 लाख रुपये ही सॅलरी दिलेली आहे, हे पण आयुष्यभरासाठी. आपल्याला रिटायरमेंट नाही, म्हणजे बाकी पोस्टला कसे 58-60 वर्ष रिटायर केलं जातं तशी आपल्याला रिटायरमेंट केली नाही. अगदी मृत्यूपर्यंत ही सॅलरी किंवा हा इन्कम आपल्याला दिला जाणार आहे. आणि लास्ट मार्केटिंग स्टेट हेड, त्यासाठी 100 आणि 5 लाखाची टीम केल्यानंतर त्याला 5 लाख रुपये पगार आयुष्यभरासाठी इथे मिळणार आहे. तर 1,180 रुपयाच्या सबस्क्रिप्शन वरती इतकी मोठी सॅलरी देणं शक्य आहे का मित्रांनो? आपण विचार केलाय का? तर नाही, शक्य नाही. म्हणून कंपनीनं एक सिस्टीम लावली आहे, त्यालाच आपण अफिलिएट सिस्टीम म्हणतो. ती सिस्टीम अशी आहे की प्रत्येकानं जो सबस्क्रायबर जॉईन होतोय त्या प्रत्येकानं मंथली ऍक्टिव्हेशन 300 रुपये प्लस 18% जीएसटी 54 रुपये, म्हणजे 354 रुपये मंथली ऍक्टिव्हेशन करायचं आहे. आता प्रत्येकाला ऍक्टिव्हेशन करायला सांगितलं तर तो ऍक्टिव्हेशन करेल का हो? नाही करणार. परंतु
कंपनी त्याला कॅशबॅक देते, दररोज 20 रुपये असं 30 दिवस देते. म्हणजे 20 पॉईंट देते, प्रत्येक पॉईंट 1 रुपयाचा इथे हिशोब पकडला जातो. 20 रुपये असं 30 रुपये, म्हणजे त्यानं 300 रुपये भरल्यानंतर प्रत्येकाला 600 रुपये विदाउट वर्किंग जर मिळत असत तर प्रत्येक जण भरणारच हो, का नाही भरणार? आणि यावरती अख्खं गणित सगळं गणित तयार केलेलं आहे. हा कॅशबॅक किंवा सर्व पेमेंट कंपनीचं कशा पद्धतीने मिळतं ते बघा. 25% पेमेंट इपे वॅलेट, म्हणजे इपे वॅलेट आपण नवीन सबस्क्रिप्शनसाठी किंवा जॉईनिंगसाठी वापरू शकतोय, किंवा रिचार्जसाठी आपण हे वॅलेट वापरू शकतोय. दुसरे 25% दिलेत बँक वॅलेट किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर, डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात, ते 25% दिलेत. तिसरे दिलेलं पेमेंट ई कॉमर्स, म्हणजे शॉपिंगसाठी, म्हणजे आपण काही यामध्ये खरेदी करू शकतो. तुमचा वॅलेट जितका मोठा तितकी तुमची खरेदी मोठी. चौथं दिलेलं आहे युटिलिटी वॅलेट, म्हणजे यामध्ये रिचार्ज आलं, ट्रॅव्हल्स आलं, गॅस आलं, लाईट बिल आलं, फोन बिल आलं, विमान तिकीट आलं, सर्व काही गोष्टी युटिलिटीसाठी 25% हा वॅलेट दिलेला आहे, तो तुम्ही तिथे वापरू शकता. आता इतक्या छान प्रकारची जर संधी दिली असेल, प्रत्येकाला 300 रुपयाचे 600 रुपये 600 पॉईंट करायची जर संधी यामध्ये असेल, तर प्रत्येक जण तुमच्या टीम मधून जो काही आलेला आहे तो प्रत्येक जण 20 रुपये दररोज मिळवणारच. यावरती जी काही तुमची टीम आहे, समजा उदाहरणार्थ पहिल्या टीम मध्ये 10 असतात, आपण 10चाच मॅट्रिक्स इथं पकडूया, 10 असतात. दुसऱ्या लेवलला साधारणपणे 100 असतात, तिसऱ्या लेवलला 1000, चौथ्या लेवलला 10,000, पाचव्या लेवलला 1 लाख, 6व्या लेवलला 10 लाख. याप्रमाणे जर विचार केला तर पहिल्या आणि दुसऱ्या लेवलचे जेवढे जेवढे 20 रुपये दररोज अर्न करतात, त्याच्यावरती प्रत्येकी 1 रुपया तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लेवलला 110, म्हणजे 110 रुपये तुम्हाला दररोज मिळणार मित्रांनो, न काय काम करता, दररोज डेली. आता ही मंडळी सर्वजण आयुष्यभर 300 रुपये डबल रिचार्ज करणार आहेत, आणि त्यामुळं हा इन्कम तुमचा थांबत नाही. तिसऱ्या आणि चौथ्या लेवलला साधारणपणे 1,000 आणि 10,000, म्हणजे 11,000 ही संख्या असते. तिसऱ्या आणि चौथ्या लेवलला 11,000, 11,000 गुणिले 2 रुपये आपणास दिलेला आहे, 2 रुपये, तर 22,000 रुपये इन्कम दिलाय. 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या संख्या खूप प्रचंड वाढते, म्हणून तुम्हाला असं सांगतो, 5व्या, 6व्या लेवलला 3 रुपये दिले, 7व्या, 8व्या लेवलला 4 रुपये, 9व्या, 10व्या लेवलला 10 रुपये दिले. पुढे पुढे लाखात लोक आल्यानंतर त्याच्या गुणिले 3 गुणिले 4 तुम्हाला मिळणार का? तर नाही मिळणार. तर इथं कंपनीनं दिवसाचं लास्ट लिमिट, लास्ट अर्निंग दिलंय तुमचं 50,000 रुपये. म्हणजे तरी सुद्धा 50,000 गुणिले 30 जर पकडलं तर 15 लाख रुपये हा मंथली इन्कम घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही 15 लाखाला जाता त्यावेळेला अंदाजे तुम्ही 5 लाखाच्या पेमेंटला पण जवळपास पोहोचलेला असता. म्हणजे 15 आणि 5 20 लाख रुपये हा मंथली इन्कम झाला. आणि पहिला जो रेफरल इन्कम आहे तो वेगळा, तो कोटीत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कंपनीनं आपल्याला लाईफ लॉंग पैसे मिळवायची खूप चांगली संधी दिलेली आहे, तेही कुणाची इन्व्हेस्टमेंट न घेता. ज्या वेळेला तुम्ही सबस्क्रायबर होता त्याच वेळेला कंपनीनं आणखीन एक तुम्हाला कुपन दिलं जातं. कुपन म्हणजे 1180 रुपये मध्ये विदाउट एनी चार्जेस, 1 रुपया न घेता एक कुपन दिलं जातं. आणि 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर त्यामध्ये एक ड्रॉ काढला जाईल आणि त्या लकी विजेत्याला, लकी विनरला एक थार भेट दिली जाईल. एक थार भेटली जाईल. किती छान आहे बघा. किती 1180 रुपये मध्ये तुम्हाला प्रोडक्ट खरेदी दिली, आणि या प्रोडक्टच्या खरेदीमधून पण एक तुम्हाला थार जिंकायची संधी दिली. कोण जाणे की ती संधी तुम्हाला सुद्धा असेल, बरोबर आहे ना? 1 लाख. आणि अशा पद्धतीने कंपनीने 100 ड्रॉ, 1 कोटी सबस्क्रिप्शन वरती 100 ड्रॉ घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. हा झाला चौथा इन्कम. आता 5वा इन्कम तो सुद्धा खूप मोठा दिलेला आहे, अवॉर्ड रिवॉर्ड. मित्रांनो बघा, तुम्हाला भक्कम पहिला डायरेक्ट इन्कम दिला, दुसरा सॅलरी दिली,
तिसरं डेली इन्कम दिला. आणि या कुठल्याही इन्कमला तुमच्या दैनंदिन गरजेसाठी हात लावायचं कारण नाही. कारण अवॉर्ड रिवॉर्ड सुद्धा तितकेच तगडे दिलेले आहेत. पहिले अवॉर्ड रिवॉर्ड दिले. अवॉर्ड रिवॉर्ड का दिले? कुणीतरी कंपनीनं पाठीवरती थाप ठेवली की लोकांना बरं वाटतं, प्रत्येकाला, मला सुद्धा बरं वाटेल म्हणून कंपनीनं अवॉर्ड रिवॉर्ड दिलेले. तर पहिले 10 सबस्क्रिप्शन झाल्यानंतर कंपनी तुम्हाला एक ब्रँडेड टी शर्ट की जो कंपनीचा लोगो असेल, ब्राउशर मिळेल आणि एक डायरी मिळेल. त्यानंतर टीमच्या माध्यमातून 100 केल्यानंतर तुम्हाला एक डिजिटल वॉच दिलं जाईल. त्यानंतर टीमच्या माध्यमातून 1000 केल्यानंतर अँड्रॉइड मोबाईल आणि एक डोमेस्टिक ट्रिप दिली जाईल की जी भारत अंतर्गत असेल. आणि त्या ट्रिपमध्ये तुम्हाला ट्रेनिंग, मोटिवेशन आणि कंपनीबद्दल पूर्ण माहिती आणि काम कसं करायचं पूर्ण नॉलेज हे तुम्हाला दिलं जाईल की जे भले भल्या शाळेमध्ये दिलं जात नाही. प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला इथे दिलं जाईल. त्यानंतर तुम्हाला 25 डायरेक्ट आणि 5000 टीम केल्यानंतर तुम्हाला लॅपटॉप दिला जाईल आणि डोमेस्टिक ट्रिप दिली जाईल. या डोमेस्टिक ट्रिप बरोबर तुम्हाला परत ट्रेनिंग दिलं जाईल. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 50 केल्यानंतर आणि 1000ची टीम 10,000ची टीम केल्यानंतर तुम्हाला स्पोर्ट्स बाईक की जी साधारणपणे दीड ते 2 लाखापर्यंत असेल ती स्पोर्ट्स बाईक दिली जाईल आणि त्याचबरोबर डोमेस्टिक ट्रिप दिली जाईल. त्यानंतर 100 डायरेक्ट आणि 25,000 सबस्क्रायबर याला बेसिक कार म्हणजे i10 एक 7-8 लाखाची बेसिक कार आणि इंटरनॅशनल टूर दिली जाईल. इंटरनॅशनल टूर मध्ये सुद्धा आपल्याला ट्रेनिंग दिलं जाईल. त्यानंतर तुम्हाला 100 डायरेक्ट आणि 50,000 टीम झाल्यानंतर तुमची आता इथं ऑटो पायलटला जाते, ऑटो मोडला जाते आणि आपोआप खालचे जॉईनिंग होत राहतात. 1 BHK फ्लॅट आणि इंटरनॅशनल टूर तुम्हाला दिलेले आहे. साधारणपणे 15 ते 20 लाखाचा फ्लॅट आणि एक टूर इंटरनॅशनल दिलेले आहे. त्यानंतर 100 डायरेक्ट आणि 1 लाखाची टीम इथे लक्झरी कार आणि इंटरनॅशनल टूर तुम्हाला दिलेले आहे. लक्झरी कार म्हणजे ऑडी सारखी कार 40-50 लाखाची. त्यानंतर तुम्हाला 100 डायरेक्ट आणि 10 लाखाची टीम इथे तुम्हाला विला दिलाय, विला 50 ते 60 लाखाचा विला आणि इंटरनॅशनल टूर दिलेले आहे. त्यानंतर शेवटचं आणि मोठं की कुणीच ह्याचं स्वप्न सुद्धा सामान्य माणसाने बघितलेलं नाही असं एक अवॉर्ड रिवॉर्ड दिलेलं आहे की प्रायव्हेट याट. बऱ्याच लोकांना याट म्हणजे काय माहित नाही, पण याट म्हणजे जहाजावरचं घर. याच्यामध्ये तुम्ही राहून भारतभर फिरू शकता कुठेही, किंवा तुमच्याकडे पासपोर्ट विजा असला तर जगात कुठेही तुम्ही भ्रमंती करू शकता. तर 6 ते 7 कोटी रुपयाचं हे याट तुम्हाला 100 डायरेक्ट आणि 10 लाखाची टीम तुम्ही डेव्हलप केल्यानंतर तुम्हाला इथं मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं नेटवर्क मार्केटिंगचा रोल न घेता कंपनीनं खूप चांगल्या पद्धतीनं इथे डिझाईन केलेलं आहे. अफिलिएट सिस्टीमवरती जी गव्हर्नमेंटला, भारत सरकारला अप्रूव्ड आहे, मान्यता प्राप्त आहे आणि कंपनीचे सर्व लिगल डॉक्युमेंट तयार असल्यामुळं आपल्याला काम करण्यासाठी खूप मोठी इथं संधी आहे. आजच का जॉईन व्हायचं मित्रांनो? तर तुम्ही जर विचार केला तर 1 जानेवारीला म्हणजे याच महिन्यामध्ये कंपनी सुरू झालेली आहे आणि फाउंडेशनला असल्यानंतर जो काही ऍडव्हान्टेज मिळतो हे आपणास मी सांगायला नको. सुरुवातीला कंपनीची ग्रोथ फास्ट असते. ज्या वेळेला प्रत्येक घराघरात 10-10, 20-20 जॉईनिंग झालेले असणार आहेत त्यावेळेला ग्रोथ ही कमी होणार आहे हे नक्की आहे. म्हणून सुरुवातीला आजच निर्णय घ्या, कारण तुम्ही आज घेतलेला निर्णय तुमचा उद्याचा भविष्य ठरवणार आहे. मित्रांनो, आता एवढं सगळं ऐकल्यानंतर इतकी चांगली सिस्टीम विदाउट इन्व्हेस्टमेंट, 0 इन्व्हेस्टमेंट आणि फक्त छोट्या कामावरती तुमची टीम एक 10-12 लोकांची तुम्ही ऑफिसमध्ये कंपनीकडं सुपूर्द केल्यानंतर त्यांच्यावरती घडवायचं काम ही कंपनी करणार आहे. एवढं फक्त छोट्याशा कामावरती जर तुम्हाला एवढं तुमचं आयुष्य बदलायची जर संधी मिळत असेल आणि तरीही तुमच्या मनामध्ये पण परंतु असेल तर तुमच्यामध्ये 2 पर्याय राहतात. एक म्हणजे आहे तीच नोकरी, आहे तीच कटकट, आहे त्याच अडचणी, किंवा इपे डिजिटल इंडिया सोबत नवीन स्वतःची ओळख, नवीन उत्पादने, नवीन आयुष्य घडवायची संधी. म्हणून आजच निर्णय घ्या.
उत्पादने वापरा. फक्त आणि फक्त 1180 रुपयाची उत्पादने वापरून तुम्हाला या व्यवसायाची खूप मोठी संधी दिलेली आहे. एखादा व्यवसाय जर उभा करायचं म्हटलं तर आज 5-10 लाख रुपये पुरत नाहीत आणि त्यासाठी 12 24 तास मेहनत करावी लागते. पण इथं टीमच्या माध्यमातून मेहनत करून एक टीमचा भाग बना आणि यशस्वी उद्योजक व्हा. शेवटी एवढं सांगतो मित्रांनो, संधी प्रत्येकाला मिळते, पण ते निर्णय घेणारेच यशस्वी होतात. इपे डिजिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तुमच्या यशाचा मार्ग सुकर करो आणि आर्थिक सुबत्ता देऊ. एवढं बोलून मी थांबतो आणि आमच्या कोर बॉडी मधले, कोर कमिटी मधले, संचालक मेंबर मधले सुशांत कुंभार सर आज एक 4 शब्द आपल्यासाठी बोलणार आहेत, आपल्या सोबत बोलणार आहेत. तर मी त्यांना त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी इन्व्हाइट करतो. सुशांत सर आहात का? हो सर आहे. हा, आता मी माझा माईक सुशांत सरांच्याकडे देतो. धन्यवाद. बोला सर. हॅलो, माय ऑडिबल सर? आवाज येत आहे सर? येतोय आवाज येतोय. येस सर. सगळ्यात आधी डॉक्टर धनपाल वाठारे सरांचा मी मनापासून आभारी आहे की ज्यांनी मला स्टेजवरती बोलवून सध्या बोलण्याची संधी दिलेली आहे. दुसरी गोष्ट अशी म्हणजे आपल्या कंपनीचे येते नवीन उगवते तारे म्हणून मी तुम्हा सगळ्यांचाही आभार मानतो की इतका तुमच्या आयुष्यातला महत्वाचा वेळ की ज्या वेळेला नॉर्मल पब्लिक जेवण्याचं, फॅमिली टाइम, टीव्ही बघण्याचं, कुठेतरी मित्रांबरोबर गप्पा टप्पा करण्याचं स्वप्न बघतात, तिथं तुम्ही आमची मीटिंग अटेंड करून या सर्व मोठ्या स्वप्नांना अजून मोठं करण्यासाठी आपला महत्वाचा प्रिसाईज वेळ दिला, त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की सगळ्यांना माहिती असेल की चंद्रावरती जाणारी पहिली व्यक्ती कोण? नील आर्मस्ट्रॉंग. झालं तर एव्हरेस्ट चढणारी पहिली व्यक्ती कोण? तर एडमंड हिलरी. विषय काय आहे, लोक एवढंच लक्षात ठेवतात की पहिले कोण आलं सिस्टम मध्ये, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे म्हणजे टाटा बाय बाय. कशाला लक्षात ठेवू तुम्हाला, बरोबर आहे? तर ह्या मीटिंगला आलेले सगळ्यात पहिले पाहुणे, गेस्ट म्हणून मी सगळ्यात आधी तुम्हाला चान्स देत आहे. लेट्स कम ऑन द स्टेज. जसं मी आज बोलत आहे, उद्या तुम्ही बोलू शकाल का? तर मला इपे इंडिया कंपनी चारही बाजूंनी पैसा देत आहे. 4 लेवलच्या इन्कम माझ्या झालेल्या आहेत आणि येत्या पुढच्या महिन्याभरात कदाचित एक फिक्स सॅलरीचं जे स्वप्न मला कंपनीच्या डायरेक्टरांनी दाखवलेलं आहे तेही माझ्या पत्रात येत आहे आणि आर्थिक पदोन्नती प्लस तुमच्यासारख्या चांगल्या लोकांचा सहवास मला मिळत आहे. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. ओके. ऍडमिन सर, सुशांत सर आणि बोलणार नाही ना? थांबू दे मीटिंग? नाही, इट्स ओके सर. थँक्यू व्हेरी मच सर. गुड नाईट. रात्री 9 वाजता